हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हीसी पर्यंत प्लाझ्मा आर्क वेल्डिंग मधील प्लाझ्मा आर्कचं म्हणजे प्लाझ्मा वेल्डिंग प्रोसेसमध्ये काय तत्व असते याची माहिती पाहिलेली आहे. आपण दोन प्रकारचे ज्या आर्क असतात प्लाझ्मामध्ये ते पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एक असते दोन प्रकारच्या आर्कमध्ये एक असते ट्रान्सफर्ड आर्क आणि एक दुसरी असते नॉन ट्रान्सफर्ड आर्क. ट्रान्सफर्ड आर्कमध्ये जॉबला पॉझिटिव्ह जोडतात आणि निगेटिव्ह जो आहे तो इलेक्ट्रोडला म्हणजे DCSP असं कनेक्शन असते. तसंच नॉन ट्रान्सफर्ड आर्कमध्ये सुद्धा DCSPच कनेक्शन असते, म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोडला आणि पॉझिटिव्ह टर्मिनल या ठिकाणी जॉबच्या ऐवजी वॉटर कूल टॉर्चला जोडलेला असतो. म्हणजे दोन्ही कनेक्शन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे टॉर्चमध्येच कनेक्ट केलेले असतात. अशा प्रकारे जी आर्क तयार होते त्याला नॉन ट्रान्सफर्ड आर्क म्हणतात, कारण की त्या ठिकाणी आर्क ती इलेक्ट्रोडपासून जॉबपर्यंत ट्रान्सफर होत नाही. आतले आतच इलेक्ट्रोड आणि निगेटिव्ह टॉर्चचा पॉईंट जो आहे, पॉझिटिव्ह टॉर्चचा पॉईंट आणि निगेटिव्ह इलेक्ट्रोडचा पॉईंट याच्यामध्ये आर्क निर्माण होऊन एक प्लाझ्माचा झोत तो तयार होतो आणि एक प्रकारच्या फ्लेमच्या स्वरूपात नॉन ट्रान्सफर्ड आर्कमध्ये तो बाहेर पडतो आणि आपली उष्णता जॉबला डिलिव्हर करतो. अशा प्रकारे आपण मागच्या वेळेसपर्यंत प्लाझ्मा आर्क वेल्डिंगचं तत्व पाहिलं होतं. गॅसेस कोणते वापरतात ते पाहिले होते. आता आज आपण यामध्ये प्लाझ्मा आर्क इक्विपमेंट आणि प्लाझ्माचे प्रोसेस कोणत्या टाईपचे आहे ते पाहू. तर प्लाझ्मा आर्क इक्विपमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे की इक्विपमेंट म्हटलं तर मशीन, वेल्डिंगसाठी लागणारे जी मशीन आहे त्याच्यामध्ये कुठले काय काय लागतो, कुठले पार्ट असतात, काय काय ॲक्सेसरीज लागते, याला म्हणतात इक्विपमेंट. तर प्लाझ्मा इक्विपमेंटमध्ये सर्वात पहिला लागतो पॉवर सोर्स. तर पॉवर सोर्स हा DC सप्लाय देणारा पॉवर सोर्स पाहिजे. रेक्टिफाईड आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर पाहिजे असतो, तो प्युअरली DC असतो. त्याच्यामध्येच हाय फ्रिक्वेन्सी युनिटसुद्धा एक इनबिल्ड असते, कारण की या दोन्ही प्रकारच्या प्रोसेसमध्ये जसं टीक आणि प्लाझ्मामध्ये आपल्याला जी आर्क आहे ती हाय फ्रिक्वेन्सी पाहिजे असते किंवा तिथे करंट हा हाय फ्रिक्वेन्सीचा पाहिजे असतो, तर त्या ठिकाणी HF युनिटसुद्धा असते. त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये वॉटर सर्क्युलेशन सिस्टीम, म्हणजे प्लाझ्मा आर्क वेल्डिंगमध्ये जे काही करंट आपण सप्लाय देतो किंवा जे काही करंट निर्मित होते त्याच्यामध्ये वेल्डिंगसाठी, तर तो हाय करंट असतो. त्याच्यामुळे त्याला टॉर्चला कुलिंगसाठी, थंड करण्यासाठी वॉटर सर्क्युलेटिंग सिस्टीम असते. जशा प्रकारे टीक वेल्डिंगमध्ये असते तशी सेम वॉटर सर्क्युलेटिंग सिस्टीम प्लाझ्मा आर्क वेल्डिंगमध्ये सुद्धा असते. त्याच्यानंतर एक आहे प्लाझ्मा आर्क वेल्डिंग किंवा कटिंग टॉर्च. या दोन प्रकारच्या टॉर्चेस असतात. आपण जर वेल्डिंगसाठी प्लाझ्माचा वापर करत असो तर प्लाझ्मा आर्क वेल्डिंगची टॉर्च वेगळी असेल आणि कटिंगची टॉर्च वेगळी असते. दोन्ही प्रोसेस सेम आहे, परंतु थोडंसं त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड आणि एक जो आहे तो कटिंगचं काम करते आणि एक जो आहे ते वेल्डिंगचं काम करते. त्याच्यानंतर गॅस फ्लोमीटर, आपला जो गॅस सप्लाय देऊन आलेला आहे आपण त्याचा फ्लोचा रेट कुठला ठेवायचा आहे किंवा कुठल्या रेटनं फ्लो करायचा आहे, गॅस पाठवायचा आहे नोझलमध्ये, त्याच्यासाठी गॅस फ्लोमीटर असतो. त्याच्यानंतर पुढचं जे इक्विपमेंट आहे गॅस सिलेंडर असतात. आपल्याला जो काही शिल्डिंग गॅस पाहिजे असेल याला प्लाझ्मा आर्क वेल्डिंगला, त्यामध्ये जसं आर्गन आहे, हेलियम आहे, कार्बन काही प्रमाणात हायड्रोजन मिक्स हेलियम असतो, क्रिप्टॉन असतो. म्हणजे अशा प्रकारचे जे गॅसेस आहेत त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा सिलेंडर असतो, तो एक सिलेंडरसुद्धा पाहिजे असते. आणि बाकी जे आहे आपले सेफ्टी इक्विपमेंट, पूर्ण वेल्डिंगसाठी जे काही आपल्याला स्वतःच्या सेफ्टीसाठी उपयोगात येतात ते सर्व सेफ्टी इक्विपमेंट याच्यामध्ये लागतात. तर अशा प्रकारे प्लाझ्मा आर्क वेल्डिंगचे इक्विपमेंट असते, याची व्यवस्था असते. त्याच्यानंतर पुढे जे आहे आपलं टाईप्स ऑफ प्लाझ्मा प्रोसेस इक्विपमेंट पाहिलेले आपण. आता टाईप्स ऑफ प्लाझ्मा प्रोसेस, तर प्लाझ्मा प्रोसेसचे प्रकार कोणते आहेत.
मायक्रोप्लाज्मा एक प्रकार आहे. त्यानंतर मीडियम करंट प्लाझ्मा. मीडियम करंट प्लाझ्मा हा सुद्धा एक प्लाझ्मा आर्क वेल्डिंगचा प्रकार आहे. थर्ड वन इज keyhole plasma. Keyhole plasma. तीन प्रकारच्या प्लाझ्मा वेल्डिंग प्रोसेस असतात, ज्याचा उपयोग करून आपण प्लाझ्मा वेल्डिंग प्रोसेस किंवा प्लाझ्मा वेल्डिंग करू शकतो. सर्वात पहिला जो आहे मायक्रो प्लाझ्मा वेल्डिंग. तर हे जे मायक्रो प्लाझ्मा वेल्डिंग आहे, नावावरूनच समजतं काहीतरी बारीक सारीक, एकदम छोटं बारीक, थिकनेस कमी असेल, करंट रेंज कमी असेल, काहीतरी कमी आहे असं, मायक्रो मीन्स लहान, असं काहीतरी मीडियम बारीक सारीक काही करायचं असेल तर मायक्रो प्लाझ्मा वेल्डिंग याच्याशी संबंधित येईल. मायक्रो प्लाझ्मा वेल्डिंग जो आहे याच्यामध्ये सर्वात पहिला जो असतो तो करंट रेंज. याच्यामध्ये अतिशय कमी करंट रेंज 1 to 15 एम्पियर नियर अबाउट करंट हा वेल्डिंगसाठी लागत असतो. म्हणजे एकदम कमी असं करंट मायक्रो प्लाझ्मा वेल्डिंगमध्ये सेट केलेलं असते किंवा लागत असतो. त्याच्यानंतर या मायक्रो प्लाझ्मा वेल्डिंग प्रोसेसमध्ये जो तयार झालेला प्लाझ्मा बीम आहे, प्लाझ्माची आर्क आहे, ती अतिशय सळपातळ असते, पतली असते एकदम प्लाझ्मा, मायक्रो प्लाझ्मा वेल्डिंगची. जसं आपलं निडल लाईन म्हणजे एकदम बारीकसा झोप राहील, असं निडल सारखं सुईच्या आकाराचं असं बारीक प्लाझ्मा आर्कचा, प्लाझ्मा गॅसेसचा झोप राहील प्लाझ्माची आर्क. आता हे जे प्रोसेस आहे मायक्रो प्लाझ्मा प्रोसेस, ही प्रोसेस एकदम थिन मेटल जे आहे त्यांची थिकनेस mm मध्ये आहे. तर अशा 1 mm, बिलो 1 mm घ्या ना, 0.2, 0.3 mm पतल्या शीट्स जर आपल्याला वेल्डिंग करायचं असेल तर मायक्रो प्लाझ्मा प्रोसेस आपण वापरू शकतो. सोबतच वायर मेश जे आहेत, वायर मेश अशा वेल्डिंग करायचे असतील, आपल्या असतात, बारीक असतात, त्यांना वेल्डिंग करण्यासाठी सुद्धा आपण मायक्रो प्लाझ्मा आर्क प्रोसेस वापरू शकतो. म्हणजे त्याच्या नावावरून आपण जे काही पातळ आहे ते आपण मायक्रो प्लाझ्मा प्रोसेस. त्याच्यानंतर दुसरी जी प्रोसेस आहे मीडियम करंट प्लाझ्मा. या मीडियम करंट प्लाझ्मा प्रोसेसमध्ये करंट रेंज जो आहे, जसा आपण पहिला जो होतो 1 to 15 एम्पियर, या ठिकाणी जो रेंज आहे एअर इज 20 to 200 एम्पियर करंट रेंज असते. 0 to 15 एम्पियर याच्यामध्ये करंट रेंज, इकडे 20 to 200 एम्पियर. तर मीडियम करंट प्लाझ्मा प्रोसेसमध्ये करंट जो आहे हा 20 ते 200 एम्पियरच्या दरम्यान आपल्याला मशीनमध्ये सेट करता येतो. म्हणजे याची करंट रेंज हाय असते, मायक्रो प्लाझ्मापेक्षा खूप हाय असते. या प्रोसेसचा उपयोग करून आपण ज्या जाड मेटल्स आहेत, यांची जाळी जास्त आहे, इथे आपण एकदम पतल्या शीट 1 mm बिलो असेल, जाळी कमी असेल तर त्या वेल्डिंग केल्या असतात. तर या ठिकाणी आपण जाडा मेटल वेल्डिंग करण्याकरिता या मीडियम करंट प्लाझ्मा प्रोसेसचा उपयोग करू शकतो.
या ठिकाणी जे आहे जास्त करंट असल्यामुळे आपल्याला जो प्लाझ्माचा झोत मिळतो, कारण की करंट रेंज हाय आहे, तर या ठिकाणी प्लाझ्माचा झोत जाळ असतो आणि जास्त करंट डेन्सिटी असल्यामुळे म्हणजेच करंट जास्त त्याच्यामुळे तयार होणारा प्लाझ्माच्या झोतला ताकद जास्त, म्हणजेच प्लाझ्माची डेन्सिटी आरची डेन्सिटी जास्त आहे, म्हणून याचा उपयोग आपण डीप पेनिट्रेशन साध्य करण्याकरिता या वेल्डिंग प्रोसेसचा उपयोग होतो, मीडियम प्लाझ्मा. त्याच्यानंतर नेक्स्ट इज की होलिंग प्लाझ्मा. तर ही की होलिंग एक प्रोसेस आहे. तसं जर आपण की होलिंगचा विचार केला तर की होलिंग प्रोसेसमध्ये या ठिकाणी आकृती काढतो मी थोडीशी की होलिंग काय असते तर की होलिंग प्रोसेसमध्ये जर आपल्याला कुठलाही जॉईंट मारायचं असेल, आग तयार होताना या ठिकाणी असं छिद्र पडत जाते. ज्या ठिकाणी जॉईंट मारायचं आहे, दिस इज द टू जो मेटल्स आहे, याला जर वेल्डिंग करायचं असेल तर या ठिकाणी असं की होल म्हणजे एक छिद्र पडत जाते डीपली, पूर्ण आतपर्यंत जितकं आपल्याला डीप वेल्डिंग पाहिजे असेल तसा या ठिकाणी की होल हा एक प्रकारचे छिद्र पडत जाते त्या अर्थनं. इथे सुद्धा करंट डेन्सिटी एकदम हाय असते. की होल प्लाझ्मा वेल्डिंगमध्ये करंट डेन्सिटी हाय असते आणि जे काही जॉब आपल्याला वेल्ड करायचे आहेत, जॉईंट मारायचे आहेत, ते समोरासमोर ठेवून डायरेक्ट त्याच्यामध्ये एक छिद्र पडत जाते आणि मागं वेल्डिंग होत राहतो. अशा प्रकारचं की होलिंग प्रोसेस या ठिकाणी होत राहते की होल प्लाझ्मा वेल्डिंग प्रोसेसमध्ये. या प्रोसेसचा उपयोग आपण स्टेनलेस स्टील वेल्डिंग नियर अबाउट 10 मिलीमीटर वर 10 मिलीमीटर जाडीचं जर आपल्याला SS वेल्डिंग करायचं असेल तर वी कॅन डू बाय दिस प्रोसेस. म्हणजे आपण प्लाझ्मा या की होल प्लाझ्मा वेल्डिंगमुळे वेल्डिंग करू शकतो. आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं एज प्रिपरेशनची आवश्यकता नाही. की होलिंग प्लाझ्मामध्ये एज प्रिपरेशनची आवश्यकता नाही. 10 मिलीमीटर जाडीचं जर आपल्याला वेल्डिंग करायचं असेल, 2 प्लेटा जोडायच्या असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही प्लेटा समोरासमोर ठेवून डायरेक्ट की होल प्रोसेसनं आपल्याला वेल्डिंग करता येते. देअर इज नो नीड ऑफ प्रिपरेशन. म्हणजे आपल्याला टाईम खर्च होत नाही, सेविंग होते. आणि वन पास रन म्हणजे वन पास वेल्डिंग म्हणजे एकाच रनमध्ये एकाच वेळेस वेल्डिंग होऊन जाते. वन पास वेल्डिंग होते म्हणजे ट्रॅव्हल स्पीड आणि वेल्डिंगची स्पीड खूप जास्त असते या की होल प्लाझ्मा वेल्डिंग प्रोसेसमध्ये. अशा प्रकारे ह्या 3 प्रकारच्या प्लाझ्मा वेल्डिंग प्रोसेस असतात: मायक्रो प्लाझ्मा, मीडियम करंट प्लाझ्मा आणि की होल प्लाझ्मा वेल्डिंग. तिन्ही प्रोसेसमध्ये काही लिमिटेशन्स आहेत, काही त्याचे फायदे आहेत, काही तोटे आहेत. या सर्व प्रोसेसचे आपण त्यांची प्रोसेसचे जे फायदे आणि तोटे आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके.